Let's calculate the lambda max values of diene and enone system in a simple way. या व्हिडिओमध्ये आपल्याला लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू डाइन आणि इनोन सिस्टीम जर प्रेझेंट असेल तर कशा प्रकारे कॅल्क्युलेट केली जाते अतिशय सिंपल वेमध्ये बघायचं आहे. त्यासाठी पहिली स्टेप असेल आयडेंटिफाय द डाइन अँड इनोन सिस्टीम, मार्क सबस्टिट्यूएंट अँड एक्स्ट्रा कॉन्जुगेशन अँड मार्क एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. आता ही डाइन किंवा इनोन सिस्टीम कशा प्रकारे प्रेझेंट असते एखाद्या कंपाऊंडमध्ये ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. डाइन म्हणजे काय असेल तर कॉन्जुगेटेड डाइन या ठिकाणी आपण घेतो. म्हणजे डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. बेसिक एक्झाम्पल असेल 1,3 ब्युटाडाइन, CH2 डबल बॉन्ड CH, CH डबल बॉन्ड CH2. आता ही डाइन सिस्टीम आहे. इट इज असायक्लिक. एखाद्या कंपाऊंडमध्ये सायक्लिक डाइन सुद्धा प्रेझेंट असेल. त्यानंतर हे जर आपण बघितलं तर एक्झाम्पलमध्ये किंवा एक्झाममध्ये आपल्याला ते अशा प्रकारे दिलं जातं. या ठिकाणी तुम्हाला कुठंही कार्बन किंवा हायड्रोजन दिसत नाहीत. ठीक आहे. म्हणजे जर असं असेल तर आपण लक्षात ठेवायचं या ठिकाणी 2 हायड्रोजन आहेत, 1 कार्बन आहे. इथं 1 कार्बन, 1 हायड्रोजन, कार्बन, हायड्रोजन आणि या ठिकाणी 2 हायड्रोजन, 1 कार्बन प्रेझेंट असेल. त्यानंतर सबस्टिट्यूएंट म्हणजे काय बघा. समजा हे जे हायड्रोजन आहेत, इथला हायड्रोजन असेल, इथला असेल किंवा इथला असेल किंवा इथला असेल. जर या ठिकाणी हायड्रोजन जर रिप्लेस झाला असेल एखाद्या अल्किल ग्रुपनं, एखाद्या हायड्रॉक्सिल ग्रुपनं किंवा हॅलोजन ग्रुपनं, तर त्या ठिकाणी सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे असं आपण म्हणतो. जर आपल्याला लिहायचं झालं तर अशा प्रकारे लिहिता येईल. म्हणजे एक्झाम्पल असं असेल आणि इथं असेल एक बॉन्ड असेल. याचा अर्थ काय होईल? या कार्बनचा जो हायड्रोजन आहे हा रिप्लेस झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे. किंवा इथं असं दिलं असेल तर या ठिकाणी काय होईल? जर 2 अल्किल ग्रुप अटॅच आहेत, दोन्ही हायड्रोजन काय झालेले आहेत? रिप्लेस झालेले आहेत. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारे कोणी देणार नाही. CH2C, त्यानंतर इथं असेल मिथिल, त्यानंतर इथं असेल, त्यानंतर डबल बॉन्ड असेल, इथं मिथिल किंवा इथं मिथिल असेल किंवा इथं हायड्रोजन असेल. असं एक्झाम्पल न देता ते अशा प्रकारे दिलं जातं. त्या ठिकाणी आपल्याला सबस्टिट्यूएंट कुठं प्रेझेंट आहे हे आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे. म्हणजे जर बॉन्ड दाखवला असेल तर सबस्टिट्यूएंट असेल आणि बॉन्ड दाखवला नसेल तर त्या ठिकाणी हायड्रोजन प्रेझेंट असणार आहे. आता आपण समजा एक्झाम्पल घेतलं सायक्लिक, तर सायक्लिक स्ट्रक्चर हे असं असतं आपल्याला माहित आहे. आणि इथं समजा एक डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, त्या ठिकाणी दुसरा डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. इथं जर तुम्ही बघितला तर यामध्ये डाइन सिस्टीम काय झाली तर इथून इथपर्यंत ही डाइन सिस्टीम आहे. पण या कार्बनला 2 हायड्रोजन असले पाहिजेत. या ठिकाणी एकच हायड्रोजन आहे आणि एक जो हायड्रोजन आहे हा रिप्लेस झालेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी सुद्धा तीच सिच्युएशन आहे. एक हायड्रोजन काय झाला? रिप्लेस झाला. पण या ठिकाणी कुठं अल्किल ग्रुप दिसतो का? नाही. कारण ही सायक्लिक स्ट्रक्चर आहे. म्हणजे इथला जो हायड्रोजन रिप्लेस झालेला आहे, तो या बॉन्डनं रिप्लेस झालेला आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं तर रिंग रेसिड्यू असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर इनोन सिस्टीममध्ये आपल्याला अशाच प्रकारचं स्ट्रक्चर असतं. CH, इथं असेल डबल बॉन्ड O असेल. आता या Hच्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे ग्रुप सुद्धा घेता येतील. म्हणजे इथं मी फक्त कार्बन लिहीन आणि Hच्या ठिकाणी X लिहितोय. Xच्या ऐवजी समजा इथं अल्किल ग्रुप असेल R, तर हा झाला कीटोन, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. Xच्या ठिकाणी H असेल तर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. समजा OH असेल तर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड आणि Xच्या ठिकाणी OR असेल तर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड इस्टर. म्हणजे आपल्याला जे स्ट्रक्चर इनोनमध्ये आयडेंटिफाय करायचं आहे ते कोणतं आहे? तर CH2 डबल बॉन्ड CH, त्यानंतर सिंगल बॉन्ड कार्बन, त्यानंतर डबल बॉन्ड ऑक्सिजन. आता एक्झाममध्ये काय दिलं जातं? तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिलं जातं सायक्लिक. यामध्ये आपण लिहितो तर डबल बॉन्ड आणि इथं असतो डबल बॉन्ड ऑक्सिजन. म्हणजे आपल्याला जी सिस्टीम आयडेंटिफाय करायची आहे डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड ऑक्सिजन म्हणजे इथून इथपर्यंतची ही झाली इनोन सिस्टीम. पण इथं जर बघितला तर 2 हायड्रोजन असले पाहिजेत. पण इथं आहे का? नाही. एक हायड्रोजन काय झालेला आहे? रिप्लेस झालेला आहे. म्हणजे या कार्बनला काय प्रेझेंट आहे? सबस्टिट्यूएंट आहे. त्यानंतर इथं आपण कार्बनला एक बॉन्ड दाखवलेला आहे. इथं काय असणार आहे? कार्बन. आता जर आपण R घेतला तर इथं काय होणार आहे?
आरच्या ठिकाणी समजा CH3 लिहिलं तर या एक्सच्या ठिकाणी काय येणार CH3 कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन. म्हणजे हा जो बॉन्ड आहे हा सबस्टिट्यूएंट आहे का नाही, तर हा या सिस्टीमचा भाग आहे, इनॉन सिस्टीमचा भाग आहे. त्यानंतर आता इनॉन सिस्टीम जर असेल तर हा झाला फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप नंतरचा कार्बन अल्फा, त्यानंतर बीटा. समजा इकडे पुढे सिस्टीम वाढलेली असेल तर गॅमा डेल्टा अशा प्रकारे. म्हणजे नंबरिंग करताना अल्फा बीटा गॅमा डेल्टा अशा प्रकारचं करायचं. आणि इनॉनमध्ये अल्फासाठी वेगळी व्हॅल्यू आहे, बीटासाठी वेगळी आहे. म्हणजे अल्फा कार्बनवर जर सबस्टिट्यूएंट असेल तर त्याला वेगळी लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागते, बीटासाठी वेगळी घ्यावी लागते. आता हे जे आहे हा जो पार्ट आहे तो आपल्याला एखादं स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊनच सांगता येईल. तर फर्स्ट एक्झाम्पल असेल तर आपण त्यामध्ये घेणार आहे डायन सिस्टीम आणि सेकंड असेल इनॉन सिस्टीम. ठीक आहे, डायन सिस्टीम आपल्याला बघायचे आहे. तर डायन सिस्टीममध्ये काय आहे तर CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH, त्यानंतर इथं असेल डबल बॉन्ड CH2. म्हणजे दोन डबल बॉन्डच्या मध्ये फक्त एकच सिंगल बॉन्ड असला पाहिजे. इथं जर बघितला तर इथून इथपर्यंत जर तुम्ही गेला तर ही एक डायन सिस्टीम आहे. पण ही डायन सिस्टीम कशी आहे, एक डबल बॉन्ड बाहेर आहे, एक डबल बॉन्ड इनसाइड द रिंग आहे. त्यानंतर जर आपण दुसरी डायन सिस्टीम बघितला तर इथून इथपर्यंत तुम्ही बघू शकताय ही सेकंड डायन सिस्टीम आहे. याच्यामध्ये दोन्ही डबल बॉन्ड रिंगमध्ये प्रेझेंट आहेत. आणि आपल्याला माहित आहे लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जर अशा प्रकारचा डायन प्रेझेंट असेल तर लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू किती असते 214. आणि जर अशा प्रकारचा डायन प्रेझेंट असेल तर लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू किती असते तर 253. हायेस्ट लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू 253 आहे. म्हणजे आपण जो पॅरेंट डाईन घेणार आहे तो कोणता असेल, इथून या कार्बन पर्यंतचा घेणार आहे. आणि हा जो असेल कसा असेल तर होमो ॲन्युलर डाईन, एकाच रिंगमध्ये दोन डबल बॉन्ड, तेही कॉन्जुगेटेड. म्हणजे पॅरेंट डाईन काय झाली होमो ॲन्युलर डाईन. आता होमो ॲन्युलर डाईनसाठी लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू किती आहे तर 253 नॅनोमीटर. आता इथं बघायचं आहे आणि हे स्ट्रक्चर बघायचं आहे. हा कार्बन म्हणजे हा कार्बन आणि हा कार्बन म्हणजे हा कार्बन. तर या ठिकाणी एकच हायड्रोजन आहे आणि एक जो असेल हायड्रोजन हा या बॉन्डनं रिप्लेस झालेला आहे, इथला सुद्धा. आता इथला बॉन्ड आपल्याला रिप्लेस झालाय असं म्हणता येणार नाही, कारण इथून पुढे जर तुम्ही गेला तर इथं सिंगल बॉन्ड आहे तर डबल बॉन्ड आहे. म्हणजे एक कॉन्ज्युगेशन वाढलेलं आहे. म्हणजे सिस्टीम काय झाली तर या कार्बन पासून आपल्याला टोटल सिस्टीम कुठपर्यंत घ्यावी लागेल इथपर्यंत. ठीक आहे, म्हणजे बेसिक इथून इथपर्यंत याची व्हॅल्यू 253 आणि इथून पुढे जे वाढलेलं आहे याला म्हटलं जातं एक्सटेंडेड कॉन्ज्युगेशन. त्याची व्हॅल्यू किती असणार आहे तर 30 नॅनोमीटर. एक्सटेंडेड कॉन्ज्युगेशन याची व्हॅल्यू किती असेल तर 30 नॅनोमीटर असेल. आता ही झाली टोटल सिस्टीम. आता बघा इथं जर बघितला तर एक सबस्टिट्युएंट आहे. त्यानंतर हा जो कार्बन आहे या कार्बनला काय असले पाहिजे तर एक हायड्रोजन असला पाहिजे. पण एक हायड्रोजन आहे का नाही, हा रिप्लेस झालेला आहे. कशाने रिप्लेस झालेला आहे, या बॉन्डनं रिप्लेस झालेला आहे. म्हणजे रिंग रेसिड्यू प्रेझेंट आहेत. रिंग रेसिड्यू किती झाले 1 आणि 2. या कार्बनला दोन्ही हायड्रोजन आहेत तसे आहेत, रिंग रेसिड्यू नाही. म्हणजे इथं आपल्याला लिहिता येईल रिंग रेसिड्यू. रिंग रेसिड्यू किती आहेत 2. 2 गुणिले 5 म्हणजे किती होईल 10 नॅनोमीटर. त्यानंतर ही झाली रिंग ए. बी रिंग नाही आहे. एकाच रिंगला हा जो बॉन्ड असेल हा बॉन्ड एक्झोसायक्लिक आहे का, कारण हा रिंगच्या बाहेर आहे आणि रिंगच्या एकाच कार्बनला अटॅच आहे. म्हणजे एक्झोसायक्लिक रिंग सुद्धा यामध्ये एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड प्रेझेंट आहे आणि त्याची व्हॅल्यू किती असेल 5 नॅनोमीटर असेल. आता या सर्वांच्या जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला टोटल लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू मिळेल आणि ती व्हॅल्यू किती असेल तर 298 नॅनोमीटर असेल. लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू 298 नॅनोमीटर. म्हणजे आपल्याला एखादा डाईन असेल किंवा इनोन असेल तर ही काळजी घेणं गरजेचं आहे, तो डाईन कशा प्रकारे प्रेझेंट आहे, एक्सटेंडेड कॉन्ज्युगेशन प्रेझेंट आहे का, सबस्टिट्युएंट कोणते आहेत आणि एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड प्रेझेंट आहे का, हे सगळं आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल आणि त्या सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू मिळेल. तर सेकंड एक्झाम्पल, याच एक्झाम्पलमध्ये फक्त इथला जो हायड्रोजन आहे या ठिकाणी आपण ऑक्सिजन घेतलेला आहे. म्हणजे डायन सिस्टीमच्या ऐवजी इथं काय झालं इनोन सिस्टीम. इनोन सिस्टीम म्हणजे काय तर C डबल बॉन्ड O
नंतर असेल सिंगल बॉन्ड, त्यानंतर काय असेल डबल बॉन्ड. सी डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड, त्यानंतर डबल बॉन्ड. म्हणजे इथून इथपर्यंत जी सिस्टीम असणार आहे त्याला आपण म्हणणार इनोन सिस्टीम. हेक्सासायक्लिक रिंग आहे म्हणजे हेक्सासायक्लिक इनोन आहे. तर हेक्सासायक्लिक इनोन असेल तर व्हॅल्यू किती आहे 215 नॅनोमीटर बेसिक व्हॅल्यू. त्यानंतर या रिंगच्या पुढे जर गेला तर सिंगल बॉन्ड आहे डबल बॉन्ड म्हणजे एक कॉन्ज्युगेशन वाढलेलं आहे, एक्सटेंडेड कॉन्ज्युगेशन. तर एक्सटेंडेड कॉन्ज्युगेशन ची व्हॅल्यू किती आहे तर 30 नॅनोमीटर आपल्याला बेसिक व्हॅल्यूमध्ये ॲड करावी लागेल. म्हणजे आता सिस्टीम काय झाली तर या कार्बनपासून सिस्टीम या कार्बनपर्यंत प्रेझेंट आहे. ही टोटल झाली इनोन सिस्टीम इथून इथपर्यंत. आता आपल्याला काय करावं लागेल तर मार्किंग करावं लागेल. मार्किंग म्हणजे काय, सबस्टिट्युएंटचं मार्किंग. हा झाला फंक्शनल ग्रुप. हा कसा आहे तर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे कारण या ठिकाणी अल्किल ग्रुप आहे. ठीक आहे. आता बघा त्यानंतर या कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन नंतर हा जो कार्बन असेल याला म्हटलं जातं अल्फा कार्बन. त्यानंतरचा कार्बन काय असेल तर बीटा कार्बन. त्यानंतर हा गॅमा आणि त्यानंतरचा जो कार्बन असेल त्याला डेल्टा कार्बन म्हटलं जातं. अल्फा कार्बनला हायड्रोजन प्रेझेंट आहे, सबस्टिट्युएंट नाही. बीटा गॅमाला सुद्धा हायड्रोजन आहेत, सबस्टिट्युएंट नाही. इथं कुठं तुम्हाला सिंगल बॉन्ड दिसतो का? नाही. किंवा हायड्रोजनच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता फंक्शनल ग्रुप किंवा एखादा ग्रुप दिसतो का? नाही. पण हा जर तुम्ही डेल्टा कार्बन बघितला तर डेल्टा कार्बनला या ठिकाणी किती हायड्रोजन असले पाहिजेत? शेवटचा कार्बन 2 हायड्रोजन असले पाहिजेत. पण किती हायड्रोजन प्रेझेंट आहेत? एकच आहे. आणि एक जो हायड्रोजन आहे हा कशाने रिप्लेस झालेला आहे? कार्बन सिंगल बॉन्ड कार्बननं रिप्लेस झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय प्रेझेंट आहे तर सबस्टिट्युएंट प्रेझेंट आहे. सबस्टिट्युएंट कोणता तर रिंग रेसिड्यू. म्हणजे आपल्याला इथं लिहावं लागेल डेल्टा सबस्टिट्युएंट कोणता तर रिंग रेसिड्यू आहे आणि त्याची व्हॅल्यू किती असते तर 18 नॅनोमीटर एवढी असते. त्यानंतर पुढे बघा हे झालं एक्सटेंडेड कॉन्ज्युगेशन रिंग रेसिड्यू. पण याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर या रिंगमध्ये हे जे बॉन्ड आहेत हे बॉन्ड कसे आहेत? एकाच रिंगमध्ये 2 बॉन्ड आहेत डबल बॉन्ड आणि ते कसे आहेत कॉन्ज्युगेटेड. म्हणजे या ठिकाणी काय प्रेझेंट आहे तर होमोडाईन कंपोनंट प्रेझेंट आहे. म्हणजे आपल्याला ॲड काय करावं लागेल होमोडाईन कंपोनंट ॲड करावं लागेल. आता होमोडाईन कंपोनंट म्हणजे काय तर व्हॅल्यू 39. त्यानंतर एक्स एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड ॲब्सेंट. दुसरा सबस्टिट्युएंट कोणताही प्रेझेंट नाही. त्यामुळं यांची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला ॲन्सर मिळेल. या ठिकाणी काय येईल 2 येईल. त्यानंतर 5, 6, 7 अँड 3 0. देन म्हणजे ॲन्सर काय येणार आहे सांगा तर ॲन्सर येईल अशा प्रकारे लॅम्बडा मॅक्स 302 नॅनोमीटर एवढी येईल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इनोन आणि डायन सिस्टीमचं कॅल्क्युलेशन करता येईल. फक्त सबस्टिट्युएंट कोणते प्रेझेंट आहेत, एक्स्ट्रा कॉन्ज्युगेशन असेल किंवा एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड हे केअरफुली आपल्याला बघावं लागेल आणि त्यानंतर सर्वांचे जे लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यूज असतील ते ॲड केल्यानंतर आपल्याला टोटल व्हॅल्यू मिळेल.